त्यामुळे मित्रांनो, जर आपल्या सातबाऱ्यावर अशी नोंद असेल, वर्षानुवर्षे असं नाव त्या ठिकाणी सातबाऱ्यावर येत असेल, इतर अधिकारामध्ये अशी नावं असतील, तर ती पोकळीस्थ नोंद आपण रद्द करून घेणं फार फार गरजेचं आहे, किंवा कालबाह्य नोंद म्हणून ही नोंद त्या ठिकाणी कमी करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या 6 ऑगस्ट 2021च्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी पूर्ण नाशिक महसूल विभागामध्ये जे 5 जिल्हे आहेत, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक, तर या 5 जिल्ह्यांमध्ये कालबाह्य नोंदीबाबत शिबिरे घेऊन त्या ठिकाणी या कालबाह्य नोंदी कमी करण्यात आलेल्या होत्या. बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर आज जरी या कालबाह्य नोंदी असतील, पोकळीस्थ बोजा असेल, पोकळीस्थ नोंद असेल, तर त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे. यामध्ये 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. याच्यामध्ये तहसीलदारांकडे अर्ज